नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी बहिणींसाठी घेऊन आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे. ज्या हप्त्याची वाट तुम्ही बघत होता, फायनली त्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर ह्या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास तर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण की अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला खाली हाईप नावाचं एक बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करून आपल्या ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा, कारण की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची बातमी मिळणार आहे. आणि ज्या महिला आपल्या ह्या व्हिडिओला हाईप करतील त्याच बहिणींना पैशा ठिकाणी मिळणार आहे. तर कमेंटमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर या व्हिडिओ लाईक करायचे. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला हाईप नावाचं बटन येईल कमेंट सेक्शनमध्ये, तर त्या बटनावर क्लिक करून तुम्हाला हाईप करायचे, जेणेकरून तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाईल आणि लवकरात लवकर तुम्हाला पैसे पाठवता येतील. कारण की सर्वात महत्त्वाची अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. तुमची जी काही प्रतीक्षा होती, ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होतात, फायनली ती प्रतीक्षा संपलेली आहे. अतिशय आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावंच लागणार आहे, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला आहे, त्याच बहिणींना ऑगस्टचा सुद्धा हप्ता मिळत आहे. तर कमेंटमध्ये सांगा बरं की तुम्हाला जुलैचे पैसे आले की नाही. ज्या बहिणींना जुलैचे पैसे आले असतील त्याच बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहे. तर कमेंटमध्ये सर्व बहिणींनी सांगायचे की जुलै महिन्याचे पैसे आले की नाही. जर का जुलैचे पैसे आले असतील तरच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळतील. जर का जुलैचे पैसे आले नसतील तर ऑगस्टचे पैसे मिळणार नाही आहे. म्हणून सर्व बहिणींनी कमेंटमध्ये सांगा की हो सर, मला जुलैचे पैसे आले, सर मला ऑगस्टचे पैसे पाठवा, लगेच तुम्हाला आणखी पैसे जमा होतील. तर पटापट सर्व बहिणींनी हे काम करायचे की कमेंटमध्ये टाईप करून पाठवायचे की जुलैचे हप्ता आले की नाही. कारण की बहुतेक अशा महिला आहे की ज्यांना जून महिन्यापासून पैसे आले नाही आहे, त्या बहिणींना सुद्धा आता आणखी पैसे मिळणार आहे. ज्या बहिणींना जूनपासून पैसे आले नसतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा की सर मला जूनपासून पैसे आले नाही आहे, तुम्हाला लगेच या ठिकाणी पैसेसुद्धा पाठवले जातील. कारण की अतिशय दमदार अपडेट आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. तर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचे आणि हाईप नक्की करा, कारण त्याच बहिणींना पैसे मिळणार आहे. फ्रीमध्ये तुम्ही हाईप करू शकता. तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन दिसेल, लाईक करा, लगेच तुम्हाला हाईप नावाचं बटन दिसेल. हाईप केल्याच्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये सर्व माहिती मिळणार आहे. आता मी तुम्हाला प्रूफवरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो. तुमचा जो प्रश्न आहे त्याचे तुम्हाला उत्तर दिले जातील, कारण की भरपूर बहिणींना पैसे मिळत नाही आहे. तर त्याचंसुद्धा सोल्युशन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो बहुतेक बहिणींना मिळणार नाही आहे. लक्षात घ्या, बहुतेक अशा बहिणी की त्यांना हप्ता मिळणार नाही आहे. आता त्यामध्ये तुम्हालासुद्धा हप्ता मिळणार नाही का, हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही बघितलं तर सर्व बहिणीच्या ठिकाणी नाव आले की कोणकोणत्या बहिणींना हप्ता मिळणार आहे आणि कोणकोणत्या बहिणींना मिळणार नाही. कारण की भरपूर बहिणी अजून अपात्र झालेल्या आहेत. तर त्याची तुम्हाला माहिती मी दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता तुम्हाला पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दाखवतो, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रोपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. बघा, सर्वात महत्त्वाचा तुमचा जो प्रश्न आहे तो म्हणजे असा की लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्टचे पैसे कधी मिळतील, हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला आहे. बहिणींनो, हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला आहे की ऑगस्टचे पैसे कधी मिळतील, ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल, हा प्रश्न बहुतेक महिला विचारत आहेत. आता बघा, दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होणार आहे. लक्षात घ्या बहिणींनो, आज किंवा उद्या ऑगस्ट हप्त्याची घोषणा होणार आहे. आज कधीही ही घोषणा होऊ शकते आणि कधीही तुमचा हप्ता देखील तुम्हाला मिळू शकतो, कारण की सर्वात महत्त्वाची अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे. पुढे बघा, ऑगस्टचा हप्ता हा लांबणीवर गेलेला आहे. बहुतेक बहिणींना हाच प्रश्न पडला आहे की ऑगस्टचे पैसे कधी मिळतील. ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लांबणीवर गेला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही आहे. दरम्यान आता गौरी पूजननिमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर महिन्यामध्ये सणासुदीचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. त्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुम्ही जर बघितलं तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे कधीही मिळू शकतात, अशी या ठिकाणी माहिती मिळाली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता.
येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे कधी जमा केले जाऊ शकतात. तर फक्त हे पैसे कोणाला मिळणार आहे? ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना. तर कमेंट करून सांगा की जुलैचा हप्ता आला आहे की नाही. जर का जुलैचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे, कारण की 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होऊ शकतात. अगदी आज संध्याकाळमध्येही तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा केले जाऊ शकतात, अशी माहिती या ठिकाणी मिळाली. कारण की संपूर्ण प्रोसेस ही झालेली आहे, अंतिम टप्प्यामध्ये प्रोसेस आलेली आहे. ठीक आहे. तर ऑगस्ट हप्त्याबाबत तुम्हाला मी महत्त्वाची माहिती दिली. आता एक माहिती लक्षात घ्या की बहुतेक अशा बहिणी की त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही. अशा कोणत्या बहिणी की त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे त्याची तुम्हाला माहिती मी दाखवतो, कारण की भरपूर बहिणी या अपात्र झालेल्या आहेत. म्हणजेच भरपूर बहिणींना आता हप्ता मिळणार नाही आहे, त्यामुळे तुमचंही नाव असू शकतं. आता संपूर्ण माहिती आपण बघूया, पण पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा आणि हाईप नक्की करा. फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मी देत असतो, म्हणून फ्रीमध्ये तुम्ही हाईप नक्की करायचं आहे. आता तुम्हाला पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर बघा बहिणींना, आपण या ठिकाणी पूर्वप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद झाले आहेत. पुन्हा एकदा लाखो महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत. यवतमाळमधील 52,000 महिलांचे अर्ज पुन्हा बाद झाले. तुम्ही बघू शकता 52,000 महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद केलेले आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता राज्यामधील आणखी काही महिला योजनेमधून अपात्र ठरलेल्या आहेत. लाखो महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद करण्यात आले आहेत. या महिलांना योजनेमध्ये दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार नाही आहेत. दरम्यान यवतमाळमधील 52,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत आणि ह्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. आता यामध्ये तुमचंही नाव असू शकतं. भरपूर बहिणी आपल्या आहेत की ज्या यवतमाळमधून आहेत, तर त्या बहिणींचे अर्ज या ठिकाणी बाद केले गेले आहे. जवळजवळ 52,000 महिलांचे अर्ज बाद झाले आहे, त्यामुळे तुमचंही नाव असू शकतं. म्हणून कमेंट करून सांगा की तुम्ही यवतमाळमधून आहात की नाही. ठीक आहे. पुढे बघा, यवतमाळमधील 52,000 महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील 52,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत आणि या महिलांनी शासनाची दिशाभूल करीत मदतीचा लाभ मिळवला आहे, असा अहवाल अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे. तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविकांनी जिल्हा प्रशासनाकडे या ठिकाणी सादर केलेला आहे. लवकरच यातील अंतिम अहवालावर शिक्कामोर्तब होणार असून जिल्ह्यामध्ये 7 लाख लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. यातील 52,000 लाडक्या बहिणींचा रिजेक्ट अहवाल महिला बालकल्याण विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. आता बघा बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील आणि ते तुम्हाला विचारपूस करतील, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघा, यवतमाळमध्ये अंगणवाडी सेविका घरोघरी गेल्या होत्या. घरोघरी जाऊन त्यांनी विचारपूस केली आणि त्यामध्ये 52,000 महिला ठिकाणी अशा सापडल्या की त्या या निकषामध्ये बसत नाही. तर त्यांचे नावं या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवलेले आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब होऊन ह्या बहिणींचे लाभ बंद केले जातील. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरी, प्रत्येक बहिणीच्या घरी अंगणवाडी सेविका येतील, तुम्हाला विचारपूस करतील आणि जर का त्यांना खोटी माहिती सापडली तर तुमचा अर्ज बाद होईल आणि तुम्हालासुद्धा पैसे बंद होतील. म्हणून माहिती सांगताना व्यवस्थित सांगायचं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे बघा, अंगणवाडी सेविका करतायत पडताळणी. म्हणजेच काय, तर राज्याच्या महिला व बालविकास विभागांतर्गत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांची छाननी करत आहेत. यात घरामध्ये 2पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत नाही ना, त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे का, महिला सरकारी कर्मचारी नाही ना, अशा सर्व निकषांची पडताळणी केली जात आहे. कारण की तुमच्या घरी जर का कोणी सरकारी नोकरीला असेल तरी तुम्हाला लाभ बंद केला जात आहे. तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि एका घरामध्ये फक्त 2च महिला लाभ घेऊ शकतात. 2पेक्षा जास्त असतील तर सर्वांचा लाभ बंद होतो आहे. ठीक आहे. तर ह्या निकषांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. या पडताळणीतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. या महिलांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांचे अर्ज योजनेमधून बाद केले जाणार आहे. याआधी आदित्य तटकरे यांनी माहिती दिली होती की राज्यातील 26 लाखापेक्षा जास्त महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे. म्हणजेच काय, तर या बहिणींना सरसकट आता लाभ मिळणार नाही आहे. यांचे जे लाभ आहे ते बंद झाले. आता यांना कधीही लाभ मिळणार नाही आहे. तर अतिशय दमदार अपडेट होती. सर्व माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवली. अगोदर तुम्हाला मी ऑगस्ट हप्त्याबाबत माहिती दिली आणि नंतर कोणकोणत्या बहिणी अपात्र झाल्या आहेत आणि त्याची माहिती दिली आहे. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन कशी विचारपूस करतायत तेही सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ सर्व बहिणींना नक्की आवडला असेल, कारण की तुमच्यासाठी तुमचा भाऊ सर्व मदत तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट मी देत असतो. ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याची अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर देत असतो. म्हणून पटापट बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचे. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये अशा प्रकारे हाईप नावाचं एक बटन दिसेल, त्यावर क्लिक करून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांनी हाईप द्यायचे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल. तर सर्व बहिणींनी हाईप केल्याशिवाय जायचं नाही आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.